श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. आता ऐकतच आहात ते वाक्य वरचेवर, ओके नाही? तर अजून एकदा, माझ्या या दैवी सर्व भूतेषु कथा मालिकेतील माझ्या अवतीभोवती सहवासात असणारी ही आजची देवी स्वरूप कथानायिका. ही कोण, कशी, कुठली, तो सांगते. लक्षपूर्वक ऐका. श्री गुरुदेव दत्त. आपण एका अंधाऱ्या गुहेत प्रवेशतोय असं तिला वाटत होतं. घामानं डबडबलेली, घाबरलेली, भेदरलेली. यातून बाहेर कसं पडायचं काहीच कळत नव्हतं. निघायचं म्हणजे जायचं नक्की झालं तेव्हा आनंदानं थिरकलेली, उत्साहात न्हालेली, अगदी मनासारखी खरेदी करून, जय्यत तयारी करून, स्वप्नांवर आरूढ होत, आईबाबांचे म्हणजे सगळ्यांचेच आशीर्वाद घेऊन, पंख लावून इप्सित स्थळी आधीच पोहोचली होती कल्पनेनं. खूप एक्सायटेड होती, थ्रिल्ड वाटत होतं. आणि आता मात्र काही वेगळंच घडत होतं तिच्यासोबत. आता तिच्यासोबत अजूनही दोघी येणार होत्या, पण वाट पाहण्या वाचून काही गत्यंतर नव्हतं. आता सारं चित्रच बदललं होतं. इतक्या दूरचा प्रवास, परप्रांत, भाषा, खाद्यसंस्कृती, इतर संस्कृती, हवा पाणी सारं सारं वेगळं असणार होतं. हिला कल्पना होती, पण काही आगळं वेगळं करायला मिळतंय म्हणून ही किती आनंदात. शिवाय ही जिथं जाणार होती तिथं थोड्याच अंतरावर हिचे काही बॅचमेट्सही येणार होते. साऱ्यांनाच तिकडे पोचून भविष्याचे वेध घ्यायचे होते, अनुभव संपन्न व्हायचे होते. 6 महिन्याचा कालावधी त्यांच्यासाठी भविष्याचे नवीन दार उघडण्याच्या प्रतीक्षेत होता. पण आता तरी सगळं बदलल्यासारखं वाटत होतं. ती एकटीच होती. आता तिला परिस्थितीची हळूहळू कल्पना येऊ लागली. पुढील प्रवासात पण म्हणजे फ्लाईटच्या 8 तासांचा हॉल्ट. पहिल्यांदाच एकटीचा इतक्या दूरवरचा प्रवास. त्यातून निघता निघता कळलं की तिथल्या एअरपोर्टवरून पुन्हा 2 ट्रेन घेऊन मग कुठे ती त्या ठिकाणी पोहोचणार होती. ना भाषा येत होती, ना बरोबर कुणाची साथ होती. भीती, अनिश्चितता, ती पार घाबरली. आणि मग तिनं नवीन घेतलेलं सिम तरी कामी येईल म्हणून जिथं हॉल्ट होता ना त्या एअरपोर्टवरून आईबाबांना फोन लावला. आईबाबांचे प्रेमळ चेहरे आठवून ती क्षणभर सुखावली. पण आता सिमनंही साथ सोडली होती. फोन लागला नाही. लागला नाही म्हणजे नाहीच. घर सोडून कित्येक तास उलटले होते. 8 तासाच्या हॉल्टमध्ये हिला प्रचंड झोप येत होती. आता ही झोप कशी असते पहा ना. ही झोप अशीच असते. बोलावला तर येत नाही आणि नको नको म्हटलं तर थांबत नाही. आता ही नको नको म्हणतानाही ती येऊ पाहत होती आणि ही स्वतःला जागं ठेवू पाहत होती. शेवटी ही ती इच्छाशक्ती जिंकली. ती जागीच, हो म्हणजे जागी आणि जागृत दोन्हीही राहिली. इकडं मात्र आईबाबा काळजीत. अजून फोन नाही, अजून फोन नाही आणि आपलाही फोन लागत नाही. अशा वेळेस विचार येतात हो काही बाई. त्यांनी हात जोडले त्या शक्तीपुढे, जगन्येत्यापुढे. सारं व्यवस्थित होऊ दे आणि हे मागायचे फक्त त्याच्याकडे. आणि प्रार्थना फळली. ती पोचली एअरपोर्टवर. हो, आणि निघता निघताच तिला कळलं होतं की इथून आता 2 ट्रेन बदलाव्या लागणार. म्हणजे एअरपोर्टवरून 2 ट्रेन बदलाव्या लागणार. कसं काय होणार? कुणाला विचारणार? कोण मदत करणार? पण इथं शहाण्यासारखा धावला. हिच्या भावाच्या रूपानं हिला देवच पावला. तिच्या भावाला जो दुसऱ्या देशात होता हे कळलं होतं आणि क्षणाचाही विलंब न करता
त्यानं चक्र वेगानं फिरवली. तिथं एअरपोर्टवर तिच्यासाठी त्यानं गाडीची म्हणजे टॅक्सीची सोय करून ठेवलेली. ही जणू एक ऑब्स्टॅकल रेसच होती. एक एक अडथळे पार करायचे. त्यातून ती शिकत होती, घडत होती, धडपडत होती आणि मग कुठे टॅक्सीचा प्रवास सुरू झाला. किर्र काळोख दाटू लागला. पण म्हणतात ना, घनतमी शुक्र बघ राज्य करी. तसंच तर कसं? साधारण रात्री 9च्या सुमारास ती पोहोचली. ते एक छोटंसं हिल स्टेशन होतं. पण तिथले लोक कसे होते? त्यांना एकतर इंग्लिश येत नव्हतं, समजत नव्हतं. पण पण भुकेची भाषा समजत होती. तिथं त्यांनी जे काही दिलं ते हिनं खाऊन घेतलं. श्रांत मनानं व शरीरानं ती रूममध्ये पोहोचली. आणि मग मात्र फोननं तिच्या श्रांत चेहऱ्यावरचा थकवा क्षणार्धात परतवला. घरी फोन लागला. आईबाबांशी भरभरून बोलली. सगळ्यांनीच टाकला निश्वास सुटकेचा. फोन झाला आणि मग कुठं तिची नजर गॅलरीतून बाहेर. तिला जाणवलं दूरवर पसरलेला किर्र काळोख. तिथं कसल्याच खाणाखुणा दिसत नव्हत्या. ना घर, ना हॉटेल, ना इमारत, ना दुकानं. काही म्हणजे काहीच नजरेच्या टप्प्यात येत नव्हतं. म्हणजे तिला नंतर कळलं तसं काही नव्हतंच तिकडे. आता मात्र आपण किती दूर आलो आहोत यानं तिचा जीव कासावीस होत होता. आणि त्यातच तिच्या नजरेचा बांध कोसळला. तशीच मुसमुसत ती निद्रादेवीच्या कुशीत पहुडली. हो, सकाळी लवकर उठायचं होतं. 8:30ला तर काम सुरू करायचं. जेटलॅग पिटलॅग वगैरे म्हणतो ना आपण, किती आराम करतो जेटलॅग लागला म्हणून. पण तिथं हे काहीच नव्हतं. काम म्हणजे काम. त्यातूनच अजून एक बॉम्ब पडायचा बाकी होता. तिथं तिच्याशिवाय ज्या दुसऱ्या 2 मुली येणार होत्या ना, त्या फक्त तिच्या IQ माहितीतच राहिल्या. प्रत्यक्षात नाहीच आल्या. म्हणजे ती अगदी एकटी. 6 महिने काढायचे. बॅचमेटचेही डेस्टिनेशन बदललेले. ही अगदी एकटी. ही एकटी, पण आयुष्यात हे एकटेपण खूपसं काही शिकवून जातं. ती कामाला लागली. मुळातच ती हसरी, लाघवी, अगदी दगडालाही बोलायला लावेल अशी. इथं तर हिच्या आजूबाजूला चालती बोलती माणसं. ती भाषा शिकू लागली. मूळ स्वभावानं, खेळकर वृत्तीनं आनंद शिंपायला लागली. आणि बघता बघता ही अगदी सगळ्यांच्या गळ्यातला ताईतच बनली जणू. आता भीती पार पळाली होती. समर्थपणे परिस्थितीवर मात कशी करायची ही भाषा हिला कळाली होती. आईकडून स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा हे शिकलेली. हो, आणि तिथं तिनं बनवलेली बिर्याणी किती चवीनं खाल्ली सर्वांनी. अहो, एकदा तर हद्दच झाली. हिनं चक्क इंडियन स्टाईलने चायनीज नूडल्स बनवले आणि यशाचे अजून एक पीस हिच्या मुकुटात रोवले गेले. कसे? तर त्यांना ते इतके आवडले की त्यांनी चक्क त्यांच्या मेनू कार्डमध्ये त्याला समाविष्ट केले. म्हणजे बिरदावले एक प्रकारे. अजूनही त्या रेस्टॉरंटच्या मेनू कार्डमध्ये त्याचा समावेश आहे. रिअली ग्रेट 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 अचिव्हमेंट. 6 महिन्यांचा काळ सरत आला आणि अजून एक सुखद आश्चर्याचा धक्का. त्या रेस्टॉरंटने जिथे हिने 6 महिन्यांसाठी इंटर्नशिप करताना भीती, साशंकता, अनिश्चितता हिचा सुरुवातीला पाठलाग करत होत्या, तिथेच समोरून त्यांनी जॉब ऑफर केला. आणि हिचा प्रवास कसा? ही भरून पावली. एकटीनं अंधारातून प्रकाशाकडे. हिचा प्रवास एकटीचा अंधारातून प्रकाशाकडे, अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे, साशंकतेतून निशंकतेकडे. यशस्वी प्रवास केला. जॉब ऑफर ही पण एक अचिव्हमेंटच होती. पण हिची मातृभूमी हिला साथ घालत होती. आईबाबांची नेत्रनिरांजनं हिला ओवाळायला आतुरलेली. आणि मग ही परतली मायदेशी. तिथल्या ट्रेनिंगमुळं
इथंही एका नावाजलेल्या हॉटेलमध्ये तिला जॉब मिळाला आणि लग्न होईपर्यंत तिनं तो चालू ठेवला. मग पुढील प्रवास. हिच्याविषयी खूपसं काही सांगता येईल. मित्रमैत्रिणींची संख्या अगणित. ही कोणत्याही विषयावर ठामपणे बोलू शकते. हो. मग हळूहळू बरं संशोधन सुरू झालं. आवडला तो तिला व ती त्याला. सारं जुळून आल्यावर आई बाबा तर नाही म्हणतील कशाला. मोठ्या थाटामाटाने 2चे 4 झाले आणि पहिल्यांदाच सासरे निघाली. आता कारमध्ये बसून ते दोघे सासू सासरे वगैरे वगैरे निघाले आणि हिच्या मनात पुन्हा धस्स झाले. का बरं? नको नको ते विचार येऊ लागले. कारण कारमध्ये कुणी कुणाशी बोलतच नव्हतं आणि हे तिच्या स्वभावात अजिबात नव्हतं. माहेरीही सगळे गप्पिष्ट. पण मग हे लग्न नवऱ्यानं कुणाच्या तरी प्रेशर खाली केलं नसेल ना? लग्नात काही बिनसलं नसेल ना? नको नको ते विचार. काही दिवस, आठवडे, पंधरवडे गेले आणि मग हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं, ही सासरची मंडळी खूप बोलकी नाहीयेत. म्हणजे थोडी अबोल आहेत. हळू व मोजकच बोलणारी. टीव्ही म्यूट ठेवून बातम्या न्यूज वाचणारी पाहणारी. ज्याला हाक मारायची ती त्या व्यक्तीच्या खोलीत जाऊन हळुवारपणे विचारणारी. आणि हिच्या माहेरी त्याच्या उलट चित्र. टीव्हीचा व्हॉल्यूम बऱ्यापैकी वरचा, हाक मारतानाही आवाज पट्टीचा, पण हळूहळू रुळली. सासर माहेरची पट्टी ही जुळली. सासरी ही अशी उत्साहानं, आनंदानं, अल्लडतेनं सुखाचं चांदणं शिंपू लागली. सासर माहेरचा सेतू बळकट करू लागली. हो, हिचे काही पदार्थ तर रुचकर म्हणजे त्यांची काय सांगावी सर. वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, यात तर हिचा हातखंडा. ऑर्डर्स घेणे, शिकवणे सारं केलं. पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या, खिचडी, नान, चॉकलेट, बिस्किट्स, पेस्ट्री, पुलाव, शाम सवेरा, किती किती सांगावं. ही म्हणजे जुनं व नवं ह्याचा एक सुवर्ण मध्य. खूपसं काही सांगण्यासारखं. बालपण, मैत्रिणी, डबे, अंगत पंगत ह्यात रमलेलं. पण दुधाचं वांदं म्हणजे डॉक्टरने सांगितलं म्हणून. मग हिची आई नाचणीची खीर द्यायची हिला चॉकलेटचं दूध म्हणून. शेवयाचं उपीट द्यायची नूडल्स म्हणून. तशीच ही दिवसामासी मोठी झाली आणि प्रवेशली माप ओलांडून. लक्ष्मीच्या पावलांनी, खरोखरीच लक्ष्मी होऊन, छान संस्काराची शाल पाठी लेऊन. आनंदानं घर अंगण भरलं. तिचं पाऊल खरंच लक्ष्मीच्या रूपानं पडलं. प्रत्येक सून खरंच देवीचंच रूप ना. सून म्हणजे देवीचं गोजीरवाणं स्वरूप ना. तर सुनेत आपण सारेच जण देवी रूप पाहूयात आणि आजची ही माळ अशा सुनांसाठी आणि आजच्या आपल्या कथानायिकेसाठी वाहूयात. तर ही कोण? ऐकायचंय? ही आमच्या घरची माप ओलांडून आलेली आमची सून म्हणजे लक्ष्मी. अपूर्वा कौस्तुभ पुजारी, अन्वेतची आई आणि दिनार व माधुरी खुर्जेकरांची लाडकी लेक. आठवतं तुम्हाला माझ्या 3ऱ्या कथेतलं ते छोटंसं बाळ? बघतेच मोठं झालं हे. तीच आमची सून. ते छोटंसं बाळ बघता बघता किती बदलला काळ. तर सारेजण म्हणूयात आपल्या सुनांसाठी, या देवी सर्वभूतेषु स्नुषारूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री गुरुदेव दत्त.